क्लासमधले सगळे क्लीन पोट्टे 12वी सायन्स घेतात आणि नीट करतात आणि नीट राहतात. नांदेड सेंटर आहे मोठं नीटचं आहे ना, तिथं लय दूर पोरे क्लास लावायचे पाहिजे. नीट येते का नाही? डॉक्टर व्हा, खूप मोठे डॉक्टर व्हा, पण मात्र माणूस सुद्धा नाही. तर तू गायनेकोलॉजिस्ट झाला का पोट कापाचे लेकरू बाहेर काढायचे कच्चन 60,000 घेतो. एखाद्या गोरगरिबाचं ऑपरेशन फुकट नाही करून देत काय. आता का म्हणत आहे मग तुला नीट करून फायदा का तू एखाद्या गोरगरिबाची मदत सुद्धा साधी करू नाही शकत. मी क्लास टाकले, मी एमपीएससी चे अभ्यास करत होतो, तेव्हा अभ्यास करताना मी विचार केला का मी जर नाही लागलो तर मी क्लास घेईन आणि माझ्या क्लास मधून मी काही पुरावे फुकट शिकले. मी तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो. आणि जेव्हा क्लास करायला लागलो मला पैसे बी दिसायला लागले, पण मला पैशाचा लोभ होता. मी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाचे करो आणि ज्या मुलाने आई वडील नाही अशा अनाथ मुलाने मोफत शिकवलं. आणि हे माणुसकी प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. म्हणून तुम्ही किती लय मोठे माणूस आहात, थोडीशी माणुसकी ठेवा. अरे ऍक्सिडेंट झाला ना रोडवर तर लोक कॅमेरे क्लासमधले सगळे क्लीन पोट्टे 12वी सायन्स घेतात आणि नीट करतात आणि नीट राहतात. नांदेड सेंटर आहे मोठं नीटचं आहे ना, तिथं लय दूर पोरे क्लास लावायचे पाहिजे. नीट येते का नाही? डॉक्टर व्हा, खूप मोठे डॉक्टर व्हा, पण मात्र माणूस सुद्धा नाही. तर तू गायनेकोलॉजिस्ट झाला का पोट कापाचे लेकरू बाहेर काढायचे कच्चन 60,000 घेतो. एखाद्या गोरगरिबाचं ऑपरेशन फुकट नाही करून देत काय. आता का म्हणत आहे मग तुला नीट करून फायदा का तू एखाद्या गोरगरिबाची मदत सुद्धा साधी करू नाही शकत. मी क्लास टाकले, मी एमपीएससी चे अभ्यास करत होतो, तेव्हा अभ्यास करताना मी विचार केला का मी जर नाही लागलो तर मी क्लास घेईन आणि माझ्या क्लास मधून मी काही पुरावे फुकट शिकले. मी तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो. आणि जेव्हा क्लास करायला लागलो मला पैसे बी दिसायला लागले, पण मला पैशाचा लोभ होता. मी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाचे करो आणि ज्या मुलाने आई वडील नाही अशा अनाथ मुलाने मोफत शिकवलं. आणि हे माणुसकी प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. म्हणून तुम्ही किती लय मोठे माणूस आहात, थोडीशी माणुसकी ठेवा. अरे ऍक्सिडेंट झाला ना रोडवर तर लोक कॅमेरे